मी नेमकंच बाहेरून आले शूट करून, त्याच्यामुळे तुम्हाला माझे केस असे दिसतात. बट मी मुद्दा होऊन पण ठेवलेले, कारण मी आज हेअर कलरचा व्हिडिओ करतो आहे आणि त्याच्यासाठी मला सुरुवातीला हेअर वॉश करावं लागणार. नक्की लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला हेअर कलर करायचा आहे तुम्हाला नक्की हेअर वॉश करायचे. आता मी याच्या अगोदरही प्रोडक्ट प्रमोट केलेलं, त्या ब्रँडचं मी नाव घेऊ शकतो कारण मला ते ब्रँड आवडलेलं नव्हतं अजिबात. बट दॅट वॉज प्रमोशन, दॅट इज हाऊ इट वर्क्स. बट हा माझा जेन्युइन व्हिडिओ राहणार आहे. याच्यामध्ये मी प्रमोट वगैरे काहीच नाही केलेलं, बट एक हेअर कलर ऑर्डर दिला आहे आणि मी पहिल्याच वेळेस माझी हेअर कलर घरी कलर करणार आहे. येस, तर मी फायनली आंघोळ केलेली आहे आणि वी आर स्टार्टिंग विथ हेअर कलर. लेट मी टेल यू व्हॉट इज द प्रोडक्ट. फर्स्ट ऑफ ऑल, कोणतं प्रोडक्ट आहे, काय आहे हे तुम्हाला सांगतोय. सो दिस इज द प्रोडक्ट विच आय बॉट 2 महिन्यांपूर्वी, पण मला अजिबात वेळच मिळाला नाही व्हिडिओ करण्यासाठी. आणि ॲक्च्युली मी याची थोडी पॅच टेस्ट पण केली होती जवळपास 1-1.5 महिन्यापूर्वी. कारण हे म्हणत होतं तुम्ही म्हणजे हे क्लेम करतात की तुम्ही बियर्डला वापरू शकता, तुम्ही हेअरला वापरू शकता. ती पॅच टेस्ट केल्यानंतर मला कळलं की हे स्किनला खूप जास्त कलर पकडतो. हा म्हणजे जरी हा सेफ असेल तरीही कलर पकडतो, त्याच्यामुळे मी हे बियर्डला अजिबात लावणार नाही. या ब्रँडचं नाव आहे AQO, म्हणजे याची स्पेलिंग आहे AEQUO. यांनी स्पष्ट दिलेलं आहे हेअर, बियर्ड आणि मुस्टॅश. हे क्लेम करतं की हे 100% ऑर्गॅनिक हेअर कलर आहे. जगामध्ये 100% ऑर्गॅनिक किंवा केमिकल फ्री एखादी गोष्ट आहे का किंवा असते का, तर अजिबात नाही. तुम्ही साधं पाणी जरी पिलं तरी त्या पाण्याचा कंपाऊंड केमिकल असतो. म्हणजे जगातली प्रत्येक गोष्ट ही केमिकल कंपाऊंडने बनलेली असते, हे मुळात तुम्ही लक्षात घ्या. आता यांनी क्लेम केलेल्या ज्या गोष्टी त्या खूप जास्त आहे, तुम्हाला वाचून दाखवतो मी. 0% त्यांची टॅगलाईन आहे ॲक्च्युली. 0% PPD अँड SLS, 0% पॅराफिन, 0% सिलिकॉन, 0% इरिटेशन, 0% पॅराबिन्स, 0% अमोनिया, 0% रिसॉर्सिनॉल, 0% मिनरल ऑइल, 0% हेवी मेटल, 0% फॉर्मॅल्डिहाइड आणि 0% आर्टिफिशियल परफ्यूम. जे जरा जास्तच क्लेम केलेलं आहे कंपनीने. बट मला अजिबात वाटलं नव्हतं की असं प्रोडक्ट अस्तित्वात असेल म्हणून. बट जरा रिसर्च केल्यानंतर मला हे प्रोडक्ट सापडलं आहे. मला माहिती आहे की प्राईस थोडी जास्त आहे, बट डेफिनेटली तुम्ही जर विचार केला की आपल्या स्कॅल्पला आपले हेअर किती नाजूक असतात आणि हेअरला थोडंफार काही डॅमेज झालं, एवढं केमिकल प्रोडक्ट जर तुम्ही अप्लाय करत असाल, जर ते व्यवस्थित फॉर्म्युलेटेड नसेल, त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स केलेले नसतील आणि ह्या सगळ्या गोष्टी जर झिरो नसेल किंवा फ्री नसेल, तर तुमच्या केसांना ते खूप जास्त अपायकारक ठरू शकतं. तर मुळात काही लोकांना काय होतं माहिती आहे का, जेव्हा हेअर कलर करतो आपण तेव्हा प्रचंड खाज वगैरे येते. काही लोकांना ॲलर्जी असते, काही लोकांना विषय असा असतो की ते वेगवेगळे केमिकल ऑलरेडी अप्लाय करत असतात हेअर ग्रोथसाठी. तर त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट खरंच खूप छान आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही अप्लाय करायला हवं म्हणून. तुम्ही जर मिनॉक्सिडिल वगैरे अप्लाय करत असाल, तुम्ही जर दुसरे प्रोडक्ट अप्लाय करत असाल, तर हे हेअर कलर लावण्याच्या 1 दिवस अगोदर ते बंद करून द्या. तर हे प्रोडक्ट जे आहे ते लाईट ब्राऊन मी मागवलेलं आहे. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, जरी हे प्रोडक्ट हरियाणावरून डिस्पॅच होत असेल तरीही हे प्रोडक्ट आणि याचा फॉर्म्युला जो आहे तो फ्रान्सवरून बनतो. सो लेट्स जम्प इनटू ॲप्लिकेशन करण्या अगोदर मी थोडं वाचून घेतो कसा लावायचा कसा नाही हेअर कलर, कारण मीच अगोदर हेअर कलर घरी लावलेलं नाही आहे. तर हे 4-5 प्रोडक्ट याच्यामध्ये आलेले आहेत. एक शॅम्पू पण आहे याच्यामध्ये हेअर कलर नंतर यूज करायचा. त्याच्यानंतर हे दोन्ही डेव्हलपर आहेत, म्हणजे तुम्ही 2 वेळेस हे हेअर कलर यूज करू शकता असं त्यांचं म्हणणं आहे. जेव्हा तुम्ही हेअर कलर करता तेव्हा तुमचे केस ड्राय होऊ नये त्याच्यामुळे ही कॅप दिलेली असते. त्याच्यानंतर हे हँडल्स आहे आणि हा आहे मेन कलर. त्याच्यासोबत आलेलं नाही आहे, हे वेगळे ग्लव्ज आहेत. हा हेअर कलर मागवण्याची एक दुसरी स्टोरी पण आहे. मी एक डरनाची व्हिडिओ पण बघितलेली. शी वॉज सेइंग की भाई दिस इज द बेस्ट हेअर कलर इन द मार्केट. दिस झिरो दॅट, 0 पॅराबिन, 0 SLS, 0 PPD. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला काय हरकत नाही ऑर्डर देऊन बघायला. लेट्स डू ॲप्लिकेशन. भाई पॅन्टवर पडलं होतं, मला अगोदर धुवून घ्यावं लागलं. इथं कलर लागला. दिस इज मायसेलर वॉटर.
रूट्सला तर लावले पण मी वरती हेअर कलर लावलेलं नाही अजून, थोडं टचअप करून घेतो अँड दॅट्स इट. मला जवळपास 15 मिनटं लागलेले आहेत लावण्यासाठी. तर हा हेअर कलर जो आहे तो लावताना तरी मला प्रचंड स्मूथ वाटला आहे. नाही डोळ्यांची जळजळ किंवा स्कॅल्पलाही अजिबात अंधार होत नाही आहे किंवा काहीच नाही. तर रिझल्ट बघूया आपण. मी 30 मिनटं थांबणार आहे. 30 मिनटानंतर मी वॉश करून टाकणार आहे. वॉश केल्यानंतर तुम्हाला दाखवतो. दॅट इज ऑल. रात्रीचे वाजले 2. आता मी हेअर वॉश करतो आहे. जवळपास 40 मिनटं मी ठेवलेलं आहे. There you go. Has it already covered my career? It has not. I have made a mistake. Somehow it doesn't work. This is the biggest disappointment. म्हणजे मी जवळपास त्याच्यामध्ये 2 तास टाकले अँड इट डझंट वर्क. मला उद्या जावं लागेल सॅलूनला, हेअर कलर करून यावं लागेल. आय डोंट नो इफ इट्स मी ऑर दिस हेअर कलर इज डझंट वर्क. आय मीन इट डोंट वर्क ॲट ऑल. अजिबात काम नाही गेलं याने. लुक ॲट माय ग्रे. भाई use L'Oreal instead of this. L'Oreal also has SLS free products, but 1200 रुपयाचं घेऊन it doesn't work at all. पैशांपेक्षा वेळ वाया गेला याचं वाईट वाटतं. इट्स फाईन. आणि हे तर सर्वांसाठीच एक प्रचंड मोठा लेसन आहे की इंटरनेटवर मला ज्याही गोष्टी दिसतात त्या सगळ्याच गोष्टींवर विश्वास ठेवायचा नसतो. थोडं सुद्धा काम नाही गेले आणि थोडं सुद्धा नाही. प्रोसेस तर सेम जशी सांगितली तशीच केली होती. पण 1200 रुपये हेअर कलर आहे वर्क ॲट ऑल. ठीक आहे, चला काय हरकत नाही. उद्या जरा दुसरं हेअर कलर ऑर्डर देतो आणि ते आपण लावून बघूया की मला खरंच लावता येतं का किंवा माझ्याकडून चूक झाली ही प्रोडक्ट लावण्यामध्ये. मी युजली सॅलूनमध्ये जाऊन जे हेअर कलर करतो ते करतो लॉरियलचं मॉझरेला. ते मॉझरेला मी ऑर्डर देतो उद्या आणि उद्या दुसरा व्हिडिओ करू आणि तो पोस्ट करेल मी 2-3 दिवसांनी. लेट्स सी. तोपर्यंत स्टे. अरे भाई